राहिली मी. हा सागरजी सागरजी किती वेळची म्हणून राहिली तुम्ही, आवाजच देऊन नाही राहिले मला. आईनं म्हटलं तर तुम्ही भडकलेच वाटते आहे का नाही. आईनं कालपासून म्हटलं ना, काल तवांपासूनचे तुम्ही माझ्यासोबत बरोबर बोलून नाही राहिले सागरजी. काय करू आता मी? हा जीव तोडून सांगू का जीव काढून तुमच्या हातात देऊ? आता झाली माझ्याकडून गलती, जे झाली ते झाली. हा आता तुम्ही सगळे विसरले होते, तुम्ही तेच मनात धरून बसले. मला वाटलं भुलले असून तुम्ही सगळं काही. नाही पण तुमच्या मनात कुठं नाही कुठं अजूनही आहेस. मी 100 वेळा माफी मागितली सर्वेची, तुमची किती वेळा मागितली, बाकीच्याची मागितली. अजून काय करू? झाली गोष्ट ना, जे झाली ते झाली. आता समोर मी लक्षात ठेवीन, नाही होणार माझ्याकडून आता अशी गोष्ट. हा तुम्ही येऊन जाऊन आईनं काल भडकवलं, तेव्हापासून माझ्यासोबत एक शब्दही नाही बोलून राहिले तुम्ही. काय म्हणता राहिली तू? काय म्हणून राहिली आता? त्यासोबत काय बिनपालतूच बडबड करू का? तू जे जे विचारून राहिली हो करून राहिलो, मी बोलून राहिलो ना. अजून कसं बोल म्हणतो मला? फक्त होच करून राहिले तुम्ही, पहिल्यासारखे बोलून नाही राहिले तुम्ही. आईनं जेवणपासून भडकवलं तेव्हापासून तुम्ही पहिल्यासारखे बोलून नाही राहिले. कालपासून तुम्ही माझ्यासोबत ते करून राहिले. हो हो काही कोणताही काय केलं हो असेच करून राहिले. राणीने म्हणून राहिले का काही नाही म्हणून राहिले का माझ्यासोबत धड बोलून नाही राहिले. आता ऐकून राहिलो ना मी सर्व काही गोष्टी. तू बोलून राहिली तर ऐकून राहिलो ना. मी कामात होतो मोबाईलमध्ये, मी मेसेज करत होतो मित्राने, म्हणून हो केलं. मग ऐकून राहिलो ना. काय म्हणतो तू? ते म्हणणं काय? माय म्हणणं काहीच नाही, सगळं म्हणणं तुमचंच आहे. माय म्हणणं काहीच नाही, तुम्हाला माझ्यासोबत राहतच नाही आहे. आईला तर ठेवायचंच नाही आहे. मला आईच्या तर बिलकुल पसंतच नाही आहे. मी त्यात रागच करते, पण आता त्याचं ऐकून तुम्हाला बी तसंच वाटते का मी तुमच्या लायकीची नाही आहे म्हणून. ठीक आहे, मग तुम्हाला नसन आवडत ना, नसन मला ठेवायचं तर ठीक आहे. मी अजून माझा स्वाभिमान नाही दाबू शकत. मी किती काय मी आता काही जन्मभर मला तुम्ही हेच सांगान का? आई बी सांगते टोमणे मारते, तुम्ही बी तेच म्हणान का? तुम्ही तर कम से कम माझ्याकडून राहा. मी तर काहीच नाही म्हटलं ना तुले. मी काही म्हणलं का? ते कायच होई रडणं भांडणं, रडून आपलं खरं काढणं. फालतूचे धतिंगीपणा नको करू घरात. धतिंगीपणा करायला अजून बाबा गिबा घरी आहे, झोपलेले आहे. अगं ऐकू गिकू गेलं तर येईन मग इकडं. दतिंगीपणा मी करून राहिले का तुम्ही सगळे घरचे लोक करून राहिले? आई तर काटा करतेच माया, पण तुम्ही बी तशीच करते. विसरून जा म्हणलं मी तुम्हाला. माफी किती वेळा मागितली. काल ते त्या कोणत्या बाईच्या घरी बारसं होतं तेव्हापासून तुम्ही आईनं म्हटलं तेव्हापासून तुम्ही माझ्यासोबत काटछाट करून राहिले, बोलून नाही राहिले. बरोबर मनमोकळेपणाने माझ्यासोबत बोलून नाही राहिले, वागून नाही राहिले, काहीच नाही हे करून राहिले माझ्यासोबत. तुमच्या मनात अजूनही राग आहेच माझ्याविषयी. राणी राग राहणार असा एवढ्या लवकर विसरणार नाही आहे मी. राग कसा जाणार मायाला? एवढं मोठं लेकरू गेलं ना मायाला, राग कसा जाणार? पण तुझ्यासोबत भांडलो का मी? काही म्हणलं का तुले? फक्त हो थोडाफार आता 1-2 दिवस राहील म्हटल्यावर आधी आठवतो. पण तू तेवढं काय तुले एवढं सिरियस व्हायचं आहे त्या गोष्टीले? सांगता सिरियस नको हो म्हणून, आणि स्वतः सिरियस होऊन बसले. आणि तुम्हाला सिरियस व्हायचं आहे फक्त. मी सिरियस नाही झाली पाहिजे कोणत्याच गोष्टीनं. मी सर्वांचं ऐकून घेतो, माझी काहीच इज्जत नाही आहे. आईचं ऐकून घेतो, तुमच्या बहिणीचं ऐकून घेतो मी, आणि तुमचंही ऐकतो मी. किती काय करू मी सांगा बरं? माया बी जीव आहे, माया बी मन आहे. तुला काय शिवा दिलं मी ना? का काही केलं का? तुम्ही मारलं का? काही काय केलं मी तुझ्यासोबत? फक्त बोलून नाही राहिलो का? आणि बोलून नाही तर राहिलो मी, हो करून राहिलो ना. तू जे म्हणलं त्याले काय नाही बोलून राहिलो त्यासोबत. हो हो याले बोलणं म्हणते का? मी घरात कोण आहे माझ्यासोबत बोलायला? आई जण माय पटत नाही, तुम्हाला माहित आहे. आई तर एक शब्द माझ्यासोबत बोलत नाही. बरोबर एक तुम्हीच आहे, तुमची वाट पात्र आहे. तुम्ही संध्याकाळी घरी कधी येता कधी नाही, कधी येता कधी नाही. एक तुम्हीच आहे बोलाले. अजून कोणासोबत बोलू मी? आणि तुम्ही बी आले तर असेच वागून राहिले कालपासून. काही उतरा वात्रा करून बोलून राहिली त्याले घेणं ना देणं. आल्या का तुम्ही? आल्या का? आमच्या दोघांच्या मंदात आल्यास तुम्ही बोलाले. तुम्ही जेव्हा मंदात पडता ना तेव्हाच आमची भांडणं होते. काल तुम्हीच काही भडकून दिलं आणि तेव्हापासून हे माझ्यासोबत बरोबर बोलून नाही राहिले, बोलाले. तुमच्यामुळेच हे सगळं होऊन राहिलं. तुम्हाला आवडतच नाही मी. आता नवऱ्याला भडकून द्या माझ्याविषयी, मी राहतच नाही तर इथं. तुला कोणी हे म्हणलं होतं इथं? तुला तर कोणी आणायला तयार नव्हतं. तूच तर आली होती. पाया लागत इथं माझ्या पोराच्या. कोण म्हणलं तुला ये म्हणून? त्याचाच तर फायदा उचलून राहिले तुम्ही. माझ्या मजबुरीचा फायदा उचलून राहिले तुम्ही. तुम्हाला कोणालाच नाही पाहिजे. तुम्हाला तर माझ्या थोडंसंही सुख नाही सहन होत. नुसते पोराले भडकवता. काय गरज होती का तुम्हाला काल त्या दुसऱ्याच्या बाईवरून आम्हाला मंदात दगडे लावायची? तिनं काय म्हणलं राणी? जे आहे तेच म्हणलं तिनं. काय म्हणलं तिनं काय ते झगडे लावले? म्हणजे तुले आलं खरंपणा दाखवलं तिनं, तर ते बी सहन नाही झालं त्याकडून. नाही कोणता खरेपणा? माझ्यासोबत जे घडलं तेच का? मी जाणून बुजून केलं का? हो ती गोड्या नाही घेतल्या मी ना. बरोबर आहे. मला माहित होतं का असं काही होईल म्हणून माझ्यासोबत. तुम्ही जन्मभर आता सगळेजण अशीच वागान का माझ्यासोबत? मग जन्मभर टोमणे मारा. किती सहन करू मी? नाही राहू शकत मी अशा ह्याच्यात.
सारा मनस्ताप होऊन राहिला मला. दिवस रात्र कोणीच माझ्यासोबत चांगलं बोलणार नाही आहे. या घरात तुम्ही होते तर तुम्ही तुमच्या आईच्या मतानं ऐकता. अरे पाय पाय तिचं बोलणं पाय. सासूच्या समोर भडकावते म्हणते सासूले नवऱ्याले मायावले. पाय पाय कशी बोलते रे. 2 दिवस सहन नाही झालं तुझ्याकडून राणी. मी सगळंच करतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि 1 वेळा मला चान्स द्या, 2 वेळा मला चान्स द्या आणि 3 वेळा मला चान्स द्या. आली का शेवटी आपल्या याच्यावर आली का शेवटी. आणि तुला जिथं जायचं आहे तिथं जा, मी तुला रोखणार नाही. जायचं आहे तुला चल निघ मग. जातो मी जातो. इथं माझ्या नवऱ्याला किंमत नाही आहे, माईवाली सासू सासऱ्याला किंमत नाही. काय करू मी इथं राहून. काही करीन मी तिकडं, पण आता वापस नाही येणार इकडं. सगळ्या खरंच चालली बरं ते. जाय बरं तिच्या मागं. कुठे चालली. रात्रीचा वेळ आहे बरं. 9:30 वाजले. ए सगळ्या जाय बरं, जाय तिच्या मागं. नाही जात ते कुठं. एवढ्या रात्री कुठं जाय ना. अंगणापर्यंत जाय ना, वापस नाही जात ते कुठं. अरे जाणं थोडसा जाय तर ती कुठं चालली पाय तर सही. जाणं बापा मीच पाहून येतो. अरे ए सागऱ्या तिनं गेट खोलला बरं. सागऱ्या जाय बरं. ए सागऱ्या जाय तिच्या मागं जाय बरं. चहापर्यंत सगळ्याचे सगळे कुठं गेले. चहा बहिणी काही जण घरी नाही आहे. एवढा वेळ झाला तरी पण कुठं गेले कुठं नाही. तर रात्रीचे फिरते का काय ते सारीच्या सारे. कुठं गेले कुठं नाही. तर हे कशी काय आली रोशनी. हे कशी काय आली एवढ्या रात्री. पर्यंत बोलली नाही ना काही नाही. सवय चालली. येऊ दे आता यायले अंदर आल्यावर नाही या सूरजीची चांगली काढतो. एवढ्या रात्री मला आणलं तिथून. उद्या सकाळी आली असती ना. बाई स्वयंपाक व्हायचा राहिला. स्वयंपाक व्हायचा राहिल्या यायच्या भांडणात. आता हे आली तर करते का नाही करत. मध्येच घुसा लागल ना बाई स्वयंपाकात. ते तर आता बापा थम करूनच आली. सूरज कुठे चालला तर रे. अजून भांडण करशील का आता. भांडण नको करू आता. शांत राहा दोघं. फक्त एवढं नालायक आहे. ह्या पोट्ट्या रे अक्कल नाही बाई. आता काय करते काय नाही तर काय माहित काय. एवढ्या अंगणीन तिने घरी आणलं एवढ्या रात्री. आता अजून सरई गेलं ते तिच्या मांग काय करते काय नाही तर. काय झालं बा. हे पोरगी कशी काय एवढ्या रात्री आली. तुम्ही दोघे जण कुठे गेलते. जी ते चरणलेलाय बोलले पोट्ट नालायक. याले सांगा बरं तुम्ही समजावून. याले का नीट चांगले हे द्या रट्टी दे याले. तर त्याच्याशिवाय ऐकणारच नाही सूरज. ते चरणले बोललं बिचारेले. ते चरण काहीच नाही म्हणे पोरीले पाठवून दिलं त्यानं. पण हेच कमी जास्त बोललं त्या चरणले बिनफालतू. बोलला चरणले. हो ना त्याला कोर्ट सांगू राहिला. त्याला पोलीस स्टेशन सांगू राहिला. हे भामट्या वानाचं लय सांगात आल्यावानी करून राहिलं हे. आपण एवढ्या रात्री काय गेली त्याच्या घरी. तू काय गेली. आहे माणूस मायावला उरुपाट्या डोक्याचा साय बाप्पा. तू कायले गेली व एवढ्या रात्री. थोच गेला त्याच्या मागं मी गेली. जा रे थोच म्हणे मी बायकोला घेऊन येतो. मी म्हटलं एवढ्या रात्री जाऊ नको रे. गेला आणि भांडण करून आणलं तिले तिथून. मी तर रे समजावले गेली. मी कायले गेली ते तिथं मला स्वयंपाक करू द्या. स्वयंपाक व्हायचा आहे अजून. पाय आलो तर तिच्या मागं आलो. हे स्वयंपाक घरात आली. स्वयंपाक करते का काय तर काय माहित का. पाहून तर राहिलीस तशी. घरी आणलं तू ना. मग आता तिच्या मागं काय आला तू. काही नाही हे काय बडबड करते म्हणून ते पाहिले आलो मी. हिच्यावाल्या तोंडात अजून शिवा आहेच माझ्याविषयी. ते पाहिले आलो मी. हिचं तोंड बंद नाही. येतं रस्त्यात माहित नाही का कशा शिवा देत आधी येतो. झगडे नका करू बापा. ते चुपचाप आहे ना आता. ते आली नाही तर स्वयंपाक घरात आली ना. स्वयंपाक करायसाठी आली का काय तर. तू जाय बरं. जाय त्यावल्या रूम मध्ये जाय लवकर होय. आता मी जातो. हिचं तोंड बंद ठेव पाहिजे. हिले तोंड वाजू नको म्हणा. मला शिवी एक जरी ऐकू आली ना लक्ष ठेवा ना हिले. जा ना भामट्यावनाच्या जा ना. मी राशन जोडून बाईले घेऊन येतो. बाई जाय बरं त्या रूम मध्ये जाय. अगं भांडण करून आली बिनफालतू. मी करतो स्वयंपाक गिंपाक. जाय. कुकर झालेला आहे. कणिक पाय तुमच्या दोघाच्या ह्याच्यात कणिक तशीच उघडी ठेवून गेली मी. ठेवून झाले नाही. झाकण ठेवलं त्याच्यावर नाही काही ठेवलं. उघडीच आहे बाई ते कणिक. आता काय करावं त्या कणकीचं तर. काही पाला मला राहते. मला दुसरीच कणिक घ्या लागन. आता दुसरंच पीठ घ्या लागन. नाही बनवतो मी. बनवतो पोळ्या. दुसरी कणिक घेतो आणि पोळ्या बनवते. हे गाईले टाकून दे जा. उघडी आहे म्हणता लय वेळची तर नका घेऊ. बिनफालतू उघडीच्या कणकीसाठी काही झालं गेलं तर पाल गिल फिरत राहते. राहू द्या मी टाकतो पोळ्या गिड्या. कुकर झालेलाच आहे ना. करतो भाजी कायची तरी. आणि तुम्ही का नाही आले माझ्या बाईले पाहिजे. मी करतो. राहू द्या. अहो जा ना. राहू दे करतो ना मी. जा ना बस ना तिकडे रूम मध्ये. ती आल्या जा. नाही आई राहू द्या मी करतो. मला काही नेट नाही लागत कामाचा. मी कधी कामाचा नेट केलाय नाही जी. मी तरसही नाही केला कधी कामाचा. तरी पण माय नाव डॅमेजच करता तुम्ही सगळे जण. माय रोशनी मी ना कधी म्हणलं हो तुले. हो कधी म्हणलं तुले कामाचा नेट लागते म्हणून तुले. मी म्हणलं तरी का. बाकीच्या सासूबाईवानी मी बसून नाही राहत ना बाई रोशनी. पण तू हे गलत आहे ना. हे मायवाल्या बहिणीची आई येऊन जाऊन मागं लागतं तू. हे बरोबर आहे का तू सांग बरं. तिचं काऊन बा तू याला रागच करतं तू तिचा.
आ तू राग काऊन करतो मायावाल्या बहिणीचा? तुले कोणतं करा लागून राहिलं तिचं? का ते माझ्या घरी 8-8 9-9 दिवस येऊन बसते आणि तुले करा लागून राहिलं तिचं? मी म्हणतो चुपचाप राहायचं बा, आपण खायचं प्यायचं. येऊन जाऊन तिचाच राग करतं. त्याच्यासाठी एवढं मोठं झालं का नाही तू सांग बरं? नाही मी ना असं काहीच नाही म्हणलं होतं. फक्त एवढंच म्हटलं का कूलर नेऊन दिला बा म्हणून. दुसरं काय म्हणलं त्या गोष्टीचं एवढं मोठं? आता गंगा काकून 2 गोष्टी जास्त सांगितल्या तेल तिखट मीठ लावून. मी ना काहीच नाही म्हणलं लागीच एवढं. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता लक्षात ठेव, मावशी होय बिचारे ते सूरजची, त्याला राग येणार ना वा. माई बहीण होय, तुला एखादी बहीण असती आणि त्या बहिणीविषयी असं म्हणलं तुला राग नाही आला असता का रोशनी? सांग बरं. ते आपल्या घरचं सदस्य होय, आपली नातेवाईकच होय ना ते बी. तुला चांगलं राहिले पाहिजे नाही का तिच्या सोबत? त्या मायासोबत राहायचं का तू अशी बेकार? आणि मी जर त्या मायले म्हणलं का येत नको जात जाऊ का असं का तसं, तुला राग नाही येईन का रोशनी? मग आपल्या घरची गोष्ट आपल्या घरीच ठेवा. असं 4 चौघामध्ये असं हे नाही करा बाई. फालतू झगडे लागले का नाही पावर तू या दोघा नवरा बायकोमध्येच झगडे लागले. बिनफालतू. राहू दे, आजच्या दिवस मी बनवतो, उद्या सकाळपासून तू बनवत जा. उद्यापासून बनवणेच आहे तुले. जा बस तिकडं आरामशीर जा. नाही बनवतो ना मी, राहू द्या मी बनवतो. जाय ना बाई जाय ना, ऐकत जा ना एखादी वेळेस सरी सासूच्या मतानं बिचारे. जाय बनवतो मी, जाय. ठीक आहे मग तुम्ही अजून म्हणाल मला आली तर काम नाही केलं ना जाऊन बसली म्हणून. तिकडून नाही भेव नाही इकडून नाही भेव. मग बाई मी स्वतःहून म्हणत आहे ना तुले जाय म्हणून बस म्हणून राहिली का नाही? मग काय रे म्हणी हे अशा गलत फैमा करता तुम्ही पैदा, म्हणून हे असं होते. जाय बस बरं जाय. ठीक आहे जातो. कणिक दुसरीच घ्यायला लागन बाई हे वाली. कणिक दुसरी घ्यायला अगाऊ लयवेची उघडी होती. कणिक गाईले टाकून द्या लागन हे वाली. दुसरीच घेतो कणिक. 2-4 पुड्या टाकायच्या आहे. राणीन काऊन असं केलं राणीन? कुठे गेली ते? कुठे गेली? ले काय ते हो तुम्ही कानी तिच्या मागच लागत राहता. तुलाच असं लावून दिलं त्याच्या दोघांच्या मंदात कोणी, तुलाच लावून दिलं असं. तुला बदमाश आहे ना सविते. बदमाश राहिले. अहो काय करू तू या मध्ये समजतच नाही. जी सागरचे बाबा मी खरंच काही नाही केलं, काहीच नाही म्हणलं. त्याचं चालू होतं दोघं नवरा बायकोचं. त्याचं चालू होतं. काय केलं मी ना आता? काही म्हणलं नाही तिले, काही बोलली नाही, काही नाही. तर त्याचं काय झालं काय नाही तर तेच गेटच्या बाहेर गेट खोलून चालली गेली. मला वाटलं काय मजाकच करते का काय का म्हटलं. ये म्हटलं बाहेरून अंगणातून. आणि ते जे गेली तर गेली, हे पट्ट गेलं तिच्या मांग. मग 1 घंटा झाला ना, कुठे जण आले नाही ना. 1 घंटा झाला ना, कुठे गेली ती एवढे धावत? आणि काय झालं यायचं? काय झालं? काय सांगू बाई ह्या माणसाला, काय सांगू? मी बोलली म्हणलं तर अजून चिडन बाई. मला मारन नाही तर हा माणूस. काय नाही जी त्याच्या दोघं नवरा बायकोचं झालं. काय झालं मला नाही माहित. काय झालं तर काय माहित का? ते सकाळपासून चालू होतं त्याचं. काय झालं काय नाही तर मला माहित नाही. काय झालं ते तुला माहित नाही? तू त्याच्याच रूम मधून निघाली साजऱ्याच्या रूम मधून, तरी तुला काहीच नाही माहित म्हणतो. खोटी कोण बोलू राहिली तू? काय झालं मला पक्का सांग, काय झालं त्याच्यावर? सागरचे बाबा मी खरीच बोलत आहे ना. मला खरंच माहित नाही काय झालं तर. ते त्याचे भांडणं लागले का नाही तर मग मी पाहिले गेली. मी म्हटलं काय तो बाई यायचं वाढलं. पहिले थोडं होतं सकाळीचं चालू होतं त्याचं. आणि मग आता संध्याकाळी झालं तर मी गेली पाहिले. तर मी गेल्याबरोबर ते बाहेर सुटून पाहिली. मला असा धक्का दिला तिनं आणि बाहेर सुटून पाहिली. मी म्हणलं हे काय कुठं चालली कुठं नाही का गड्या म्हणलं. म्हणून तिच्या मागं गेली तर ते गेट खोललं आणि ते चालली गेली. तुम्ही एवढे दुसऱ्याच्या पोरीचे पाप धर्म तिने सुखानं जगू नाही देऊन राहिले तुम्ही. जे मांग लागते पक्की तू काय कमी होतं का? ते पोट्ट भांडून राहिलं तिच्यासोबत, त्या राणीसोबत. काय गरज होती का भांडणाची? म्हणून तिने जास्त झालं असं ना तिच्या डोक्याच्या वरती, म्हणून तर गेली ती पोरगी. एवढ्या रात्री नाही तर गेली असती की घरातून बाहेर निघाली असती का? ते तुम्ही काही ना काही बोलले होय ना तिथे, काही ना काही केलं असं ना तिच्यासोबत, म्हणून तर गेली ते. सागरचे बाबा मी खरंच सांगू राहिली. मी काहीच नाही म्हणलं, काहीच नाही गेलं म्हटलं. हे पोट्ट आलं नाही ना अजूनपर्यंत. 11 वाजून गेले. 9:30 वाजताच गेली ती. 1.5 घंटा झाला. फोन लावून पहा बरं त्याले कुठं आहे कुठं नाही तर. एकटाच आला ते पोरगी कुठे? ते पोरगी नाही आली का? कुठे गेली ते पोरगी? बाबा ती दिसलीच नाही मला. मी लय पाहिलं तिथे गाडी घेऊन. माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं. गाडी तिथंच ठेवली आहे मी ना. आणि मित्राला बोलवलं आणि मित्रासोबत जातो आता पाहले. ती गायबच झाली. कुठं गेली कुठं नाही तर. मला दिसलीच नाही ते. लय फिरलो. शेवटी पेट्रोल संपलं तर गाडी तिथंच ठेवली. मित्राला बोलावलं. मी म्हटलं मी घरी जातो, तू ये म्हणलं लवकर. मी पैदल घरी आलो आणि यान तो मित्र तर त्याच्यासोबत जातो. मी त्याला अर्जंटमध्ये बोलावलं. गाडी घेऊन जातो इथपर्यंत, गाडीपर्यंत पेट्रोल टाकतो, मग नंतर पाहिले जातो तिथे अजून. बाईक होईना लेका तुझी वाली ते. अभि गायब झाली ते. अशी कशी गायब झाली ते? थोडासा लवकर गेला असता तर सापडली असतील ते. तिच्या माग गेला तू खाली गेला बी.
आपण गेला ते निघाले तू 10-15 मिनिटांना गेला तू तिच्या मागं कशी सापडणार ती हा लवकर गेला असता तर भेटली असतील ते दिला बाई या बाईनं आमच्या मागं घोर लावून द्याले तरी या पोट्ट्याने म्हटलं अरे गेली रे म्हटलं गेट सोडून ते जा रे म्हणलं हे आरामशीर उठलं आणि कुठं नाही जाते ये आणि वापेस असं चालू होतं त्याचं वाला आणि मग गेलं कितीतरी वेळानं नाही आली घरी तर मला असं वाटलं गच्ची पच्चीवर जाईन ते रागात जाते कधी कधी गच्चीवर जाऊन बसते एकटीच मला वाटलं तिकडं जाय चाल बरं आला का तुझ्या मित्र पाय बरं चाल बाहेर जाऊ तुझ्या मित्र आला का त्याच्यासोबत मी येतो चाल दुसऱ्याची पोरगी होय कशाने काही झालं ना लेका जायला चढशील लेका तू हा कशाने काही व्हायले कुठं गेली ते पोरगी कुठं नाही तर चाला ना बाबा चाला मी येतो चाला आधी सविते फोन कर जरा याच्यावर हो करतो फोन असं कुठं नाही कुठं लपून ये वाली लपून राहिले बनलीस ना आलाय काय बाई अगं आम्हाला भेवाडून देऊन राहिली काही नाही येणार तर वापिस इथंच आहे जाणार कुठं आहे झाले पण काय करून राहिली ना काय नाही कुठं गेली कुठं नाही तर काय नाही खरंच गेली का नाही मायच्या घरी किती एवढ्या रात्री कशी काय जाईल मायच्या घरी याटो तर बंद राहते एवढ्या लवकर याटो भेटत नाही तिकडले काही रात्री करायचे मायच्या घरी नाही गेली बाई कुठं गेली असं गडे